श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ पुणे ते बीड दिनांक 1 मे 2025. प्रवासाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6. थंबनेल बघून कळलंच असेल आम्ही कुठे चाललोय. आलेलो आहोत अहिल्यानगरमध्ये आणि खूप जास्त ऊन आहे इथे. आम्ही इथे ना एक उसाचा रस पिण्यासाठी म्हणून थांबले. प्लस आम्ही आमचा डबा घेऊन आलेलो आहोत सोबत. सो आम्ही आता इथे डबा पण खाणार आहोत. काल पावभाजी बनवली होती आम्ही घरी, सो आम्ही ते टिफिनमध्ये पॅक करून घेतलं आहे. सो आम्ही निघालो होतो मॉर्निंग 7:30ला, 7:30 8 o'clockच्या आसपास आम्ही निघालो होतो घरून. आता वाजलेत 12 आणि आता आम्ही पोहोचलो अहिल्यानगरला. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. अजून अर्धा रस्ता आमचा बाकी आहे. म्हणजे अजून 4-1 तासाचं ड्रायव्हिंग आहे. व्हॉट इज द कंडिशन ऑफ द रोड? खूप ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला, बट रोड बरा आहे, म्हणजे खड्डे वगैरे नाही आहे. त्यामुळे वी कॅन से इट इज अ गुड थिंग. काय बघतेस बरं? कोरड ॲक्च्युली कोरड पडली आहे बाहेर. रखरखीत ऊन पडलं आहे. आम्ही करपतोय. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. एसी मध्ये कसले करपताय तुम्ही? हां, पण तरी लागतंय. चष्मिश लोकांचा प्रॉब्लेम, त्यांना ड्राईव्ह करताना गॉगल घालायचा असतो बिकॉज खूप रखरखीत ऊन आहे आणि त्याचा चष्मा पण लावायचा असतो. अजूनही आमचं 3 तासाचा ट्रॅव्हल बाकी आहे. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आता वाजले दुपारचे 2. मॅपमध्ये दाखवलं होतं समथिंग 8 ते 10 तासाचा रस्ता असणारच होता. अजूनही 150 किलोमीटर आम्हाला जायचं. 139 नाही 141. वी आर ट्रॅव्हलिंग. बराच वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातोय. बघूया कधी पोचतोय. अजून आम्हाला 81 किलोमीटर्स जायचं आहे. अजून 1.5 तासाचं अंतर आहे. 4 वाजलेले आहेत. आमचं टार्गेटेड टाईम होता 6 o'clock पर्यंत, बट पोचतो की नाही आम्ही. रस्ता बऱ्यापैकी रिकामा आहे. दो वी आर ऑन लॉंग वीकेंड, पण हा रस्ता रिकामा आहे. आणि मेन गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही सांगावीशी वाटतीये की हा जो फुल रूट आहे, आम्ही परळीपासून 80 किलोमीटर लांब आहोत. हा जो काही रस्ता आहे जो पुण्यापासून बीड मार्गे परळीपर्यंत पोहोचतोय, ह्या रस्त्यावरती जेवढे काही पेट्रोल पंप आहेत त्याच्यापैकी एकाही पेट्रोल पंपवरती वॉशरूम नीट नाही आहेत, अजिबात नीट नाही आहेत. सो आय सजेस्ट यू की कुठेही जर तुम्हाला रेस्ट करायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, तर डू नॉट चूज एनी पेट्रोल पंप. कुठचं तरी एक चांगलंसं रेस्टॉरंट बघा जे ऑन द वे आहे, धाबा वगैरे असं, आणि तिथे तुम्ही रेस्टरूम यूज करा. हॅलो फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहोत परळी वैजनाथमध्ये आणि आता वाजलेले आहेत 6. आमचा टार्गेटेड टाईम जसा होता त्याच्यापेक्षा आम्ही थोडंफार इकडे तिकडे पण पोहोचलोय, वेळेत पोहोचलोय. म्हणजे तासाभरात आम्ही इथून मंदिराला जाऊ शकतो अशा हिशोबाने. आम्ही पोहोचलोय आता भागवत पॅलेस. हे आम्ही हॉटेल बुक केलंय. आपण आतमध्ये जाऊन रूमची टूर घेऊया. सो चला. हॅलो. सो आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलमध्ये आणि तुम्ही बघू शकता हॉटेल खरंच खूप छान आहे. आय गेस यांनी ना रिसेंटलीच रिनोव्हेशन केलेलं आहे. यू कॅन सी दिस इज रिअली नाईस. आणि ही आमची रूम आहे. मी तुम्हाला रूम दाखवते. सो this is washroom. Okay, there it is.
हा एरिया खूप छान आहे आणि इथे खाली छानपैकी कार्पेट पण घातलंय त्यांनी. व्हेरी नाईस. हाय मनस्वी. अँड देयर इज अ बाल्कनी काइंड ऑफ थिंग. हां, ॲक्च्युली आपल्याला काही उपयोग नाही आहे ह्या बाल्कनीचा, बट इट इज देअर. फक्त AC त्यांनी लावला आहे. सो ओव्हरऑल खूप छान रूम आहे. खूप छान रूम आहे. सो आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी. हॅलो. सो आम्ही आता आमच्या हॉटेलमधून निघतोय. वाजलेत 7. शंका आहे की आम्हाला आरती मिळेल, मे बी नाही मिळणार, पण आमचं दर्शन तर होईल डेफिनेटली. सो येस. सो हॉटेल रूम्स छान होते आणि एरिया पण छान आहे. सो आमची गाडी इथे पार्क आहे. आम्ही आता गाडी नेणार नाही आहोत. आम्ही विचार करतोय की आम्ही रिक्षाने जाऊ. सो बेटर होईल. ट्रॅफिक अवॉइड करता येईल, पार्किंगची झंझट अवॉइड करता येईल आणि आम्हाला फटाफट मंदिरात जाता येईल. सो तुम्ही पाहू शकता हे हॉटेल आहे. इट्स भागवत पॅलेस आणि त्यांनी रिसेंटली रिनोव्हेशन केलं आहे. आम्ही आता निघालो मंदिराकडे रिक्षातून. आम्ही रिक्षातून निघालो मंदिरात. हॅलो गाईज. सो आपण पोहोचलो आहे आता परली बैजनाथच्या मंदिरामध्ये. समीर फूल घेतोय. सो अशा प्रकारे ह्या आवारामध्ये बरीचशी मंदिरं आहेत. शनी मंदिर आहे, देन वक्रेश्वर मंदिर आहे. इथे एक भक्तनिवास आहे जिथे राहण्याची सोय आहे, म्हणजे अगदी मंदिराच्या शेजारीच हे आहे इथे. आणि इथे पण अजून एक भक्तनिवास आहे, म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये आजूबाजूला असे भक्तनिवास आहेत. आपण पोहोचलोय. गर्दी अजिबातच नाहीये. परळीतील वैजनाथ मंदिराला श्री वैजनाथ मंदिर असेही म्हणतात. वैजनाथ हे नाव वैद्यनाथ म्हणूनही लिहिले जाते, ज्याचा अर्थ वैद्यांचा स्वामी असा होतो. भगवान शिवामध्ये महान उपचार शक्ती आहेत आणि ते सर्व आजार बरे करू शकतात असे मानले जाते. हे शिवभक्तांसाठी एका सर्वात महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत मंदिरातून बाहेर आणि ही आहे टेम्पल. अजिबात गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. सो हॅलो, आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आम्ही परत एकदा आलो आहे मंदिरामध्ये. तर 9:30 वाजता रात्रीची आरती असते मंदिरामध्ये, म्हणून आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे पार्किंग आहे. गाडी बरोबर मंदिराच्या एंट्रीपर्यंत येते. चप्पल स्टँड इथे बाहेर आहे, तिथे चप्पल वगैरे काढायचे. चाललंय आपण तर परत मंदिरामध्ये रात्रीची आरती अटेंड करायला. गर्दी फार कमी असते ह्या वेळेला. छोटं पिल्लू पण आहे तिच्या बरोबर. हा मंदिराचा परिसर. अशाच कॉन्टेंटसाठी फॉलो करा कूल थिंग्स विथ कुलकर्णी.